बहुजन भारत टीव्ही चॅनल न्यूज रिपोर्टर नमस्कार। बहुजन भारत टीव्हीच्या दर्शकांनो, ब्रेकिंग न्यूज। महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातून घोट वनपरिक्षेत्रात 18 लाख रुपयांच्या अवैध सागवान तस्करीचा मोठा भांडाफोड झाला आहे। वन विभागाने 4 जणांना अटक केली असून 10 ते 15 तस्कर फरार झाले आहेत। ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून सागवान तस्करांचे धाबे दणाणले आहेत। अधिक तपशिलासाठी आमचे प्रतिनिधी गडचिरोलीतून जोडले आहेत। रिपोर्टर, फील्ड रिपोर्टर। हॅलो, मी बहुजन भारतचा प्रतिनिधी बोलतोय गडचिरोलीच्या घोट वनपरिक्षेत्रातून। महाराष्ट्रातील या दाट जंगलात वन विभागाने एका मोठ्या अवैध सागवान तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे राबवलेल्या या धडक कारवाईत 18 लाख रुपयांच्या किंमतीचे सागवान लाकूड जप्त करण्यात आले आहे। 4 तस्करांना घटनास्थळीच अटक करण्यात यश आले, तर 10 ते 15 आरोपी जंगलाच्या अंधारात फरार झाले आहेत। या कारवाईत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रक आणि इतर वाहनांसह मोठ्या प्रमाणात सागवान लॉग्स ताब्यात घेतले। ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे स्थानिक तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे। वन विभागाचे अधिकारी श्री वाडीघरे म्हणतात की अशा क्रियाकलापांवर कडक नजर ठेवण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत आणि भविष्यातही अशा कारवाया वाढवल्या जातील। दिनांक 25/2/2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रात्री 2 वाजताच्या दरम्यान मौजा निकटवाडा घोट येथे एक आयशर वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये सागवान लाकडाची तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले। त्यानुसार मुख्यावरून 4 आरोपीस अटक करण्यात आलेली आहे व इतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले। सदर कारवाईत एकूण 4 आरोपी ताब्यात असून त्यामध्ये 21 नग 4.482 घनमीटर सागवान माल जप्त करण्यात आला असून त्यासोबतच एक आयशर ट्रक, एक मोटरसायकल असा एकूण जवळपास 18 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून आरोपीस प्रथम श्रेणी न्यायालय इथे हजर केले असतात। आरोपीची दिनांक 27 तारखेपर्यंत वनकोठडी मंजूर करण्यात आली। तसेच सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून याबाबत जंगलात गस्त करण्यात आली व इतर आरोपीचा शोध घेऊन वन तस्करांचा पूर्ण साखळी तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या दरम्यान वनरक्षक ठाकरे साहेब व इतर वनकर्मचारी धडक कारवाईत मोलाचा वाटा होता। फरार आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। गडचिरोली जिल्ह्यातील वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी हे एक मोठे यश आहे। अधिक अपडेट्ससाठी बहुजन भारतवाला जोडले रहा। बातमी संकलन, मुख्य संपादक मनदीप एम गोरडवार, बहुजन भारत टीव्ही, सत्य आणि विश्वासाची बातमी।